मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा घर घ्यायला किंवा तो घर शोधण्यासाठी आपण जेव्हा जातो आणि ते मुंबईमध्ये, तर भयानक गोष्ट आहे. पण हेच करत असताना आपण दोन पद्धतीची घरं शोधतो. म्हणजे जे काही आपण पूर्व परंपरागत आलेलं आहे, एक बिल्डरकडे जायचं, त्याच्या सेल्स ऑफिसमध्ये जायचं, त्याचे ब्रोशर बघायचे, काय काय हवंय, काय काय मिळतंय, त्याच्या खाचखळजे शोधायचे आणि नंतर आपल्याला त्याला टोकन अमाऊंट देऊन घर घ्यायचे. आता एक दुसरा भाग आहे की स्वयंपुनर्विकास. या स्वयंपुनर्विकासामध्ये आपल्याला जे पाहिजे, आता मी स्वयंपुनर्विकासाचा मेंबरच आहे, तर मला जे हवंय ते सगळं मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं घर मी डिझाईन केलेलं आहे आणि अशा प्रोजेक्टमध्ये जर मला घर मिळालं तर माझं टेन्शन जवळजवळ 100% रिलीज झालं. कारण का इथे जी माणसं राहणार आहेत त्यांनी स्वतःसाठी आधी सगळा विचार करून घर घेतलेला आहे. म्हणजे मला जे हवं होतं माझ्या घरासाठी, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, हे सगळं त्याच्यामध्ये फुलफिल होईल आणि मला एक माझं प्रोजेक्ट मिळेल, मला एक माझं घर मिळेल. अशाच एका प्रोजेक्टला आपण आज आलेलो आहे, तेही मुंबईमध्ये, मुलुंडमध्ये. म्हणजे अगदी हायवेला लागून. जर मी बिल्डिंगमध्ये गेलो तर मला पूर्ण हायवे दिसतोय. इकडनं थोडंसं पुढे जाऊन तर डाव्या हाताला गेलो तर मुलुंड स्टेशन असेल. मेन एक्सप्रेस जो मेन हायवे आहे तो बरोबर मला समोर दिसतोय आणि अगदी चांगल्या कनेक्टिव्हिटी मधली जागा आहे ती म्हणजे मुलुंड टाटा कॉलनी. इथे आपण आलेलो आणि प्रोजेक्टचं नाव आहे पूर्वरंग. हीच ती सोसायटी जी स्वयं पुनर्विकास झालेली आहे, तीच म्हणजे ही पूर्वरंग. सांगण्याचं वैशिष्ट्य की ह्याच गुढीपाडव्याला ह्या सगळ्या 56 फॅमिलीला, कुटुंबाला त्यांच्या स्वयंपुनर्विकासाच्या म्हणजे त्यांच्याच 360-390 स्क्वेअर फीटच्या घराची चावी मिळालेली आहे. मी फक्त 390-360 स्क्वेअर फीट का म्हणतोय, कारण का याच्यानंतर स्वयंपुनर्विकास केल्यानंतर त्यांचा जो फायदा झालेला आहे हा थोड्या वेळाने तुम्हाला कळेल. जो एरिया मी तुम्हाला आता सांगितला, त्या एरियाच्या व्यतिरिक्त मला या स्वयंपुनर्विकासाच्या प्रोजेक्टमध्ये मला सभासद म्हणून काय मिळालं हे आपल्याला थोडक्यात कळेल. सहकाराकडून समृद्धीकडे ह्या परफेक्ट उदाहरण जे आहे ती ही सोसायटी आहे पूर्वरंग, जी मुलुंडमध्ये म्हणजे मुंबईमध्ये एकदम हार्ट एरियामध्ये ती आहे. त्याच सोसायटीला आपण आज भेट द्यायला आलेलो आहे. ती त्यांनी कसा स्वयंपुनर्विकास केलेला आहे याची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओ मार्फत आपण सगळी घेणार आहोत. आणि त्यांना काय म्हणजे त्यांचं चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय त्याच्यामध्ये किंवा निगेटिव्ह पॉईंट्स, त्यांना काय त्रास झाला याची सगळी माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. चला तर मग बघूया. आता आपण जी पूर्वरंग सोसायटी बोलतोय तीच ही सोसायटी आणि तीच ही बिल्डिंग आणि त्याच्या पण आता 2 BHK या रूम आता आपण बघणार आहोत. हा जो 2 BHK रूम आहे आता तो आहे 750 स्क्वेअर फीटचा. आता इकडनं जर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे दिसतंय की पूर्णपणे लिव्हिंग रूम, त्याचा डायनिंग स्पेस आणि त्याचबरोबर ह्या साईडला किचन आहे. म्हणजे बोथ साईड म्हणजे जेव्हा स्वयंपुनर्विकास होतो बऱ्याच वेळा म्हणतं की बिल्डर आपल्याला छोटासा युनिट देतं, आपल्याला प्लॅटफॉर्म देतं आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व्हिस प्लॅटफॉर्म असतो. पण जेव्हा आपण स्वयंपुनर्विकास करतो तेव्हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म, त्याचबरोबर सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि एवढं मोठं किचन आपल्याला आपण डिझाईन करून घेऊ शकतो, ज्या पूर्वरंगामध्ये मिळालेलं आहे. हा 2 BHK आहे. लिव्हिंग झाला, डायनिंग झाला, तुमचं किचन झालं. ह्याचबरोबर त्याच्या किचनच्या डाव्या बाजूला एक बेडरूम आहे.
तोही सफिशियंट मोठा आहे. त्याचबरोबर बरोबर त्याच्या अपोजिट साईडला की हा मास्टर बेडरूम आहे. जसं मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं क्रॉस व्हेंटिलेशन, आज तुम्ही बघू शकता जेव्हा मी ही खिडकी उघडतोय त्यामुळे माझा जो व्ह्यू आहे ही ती बॅक साईड आहे पूर्ण, म्हणजे केळकर कॉलेजचा एरिया या साईडने पुढे जातो. आत्ताही एवढी हवा आहे बघा, म्हणजे आपण म्हणतो ना की की पॉईंट्स असतात सोसायटीचे किंवा त्या बिल्डिंगचे, तर ते क्रॉस व्हेंटिलेशन अगदी हवेशीर असा फ्लॅट हा मास्टर असल्यामुळे ह्याच्या बरोबर जे कनेक्शन मध्ये जे बाथरूम आहे हे अटॅच टॉयलेट बाथरूम आपण इथे बघतोय. त्याचबरोबर हा जो सगळ्यांचा मिळून जो टॉयलेट बाथरूम आहे तो हा इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. पूर्वरंगची 2 BHK आपण आता बघितला, आता आपण आहोत त्याच पूर्वरंगच्या 3 BHK मध्ये. पुनर्विकास असो, स्वयंपुनर्विकास असो, जे मला हवं तेच परफेक्टली आपण आपल्या घरामध्ये उतरवू शकतो. आता ज्या फ्लॅटमध्ये आहे तो 1015 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. हा 3 BHK, याच्यातले 2 बेडरूम मास्टर आहेत. एकदम परफेक्ट गणित इथे बसवलं. एवढा मोठा, आता हे मी जर स्क्वेअर फीट मध्ये मोजलं तर प्रचंड मोठं, कारण का डोळ्यानेच कळतं की मोठा लिव्हिंग रूम आहे. त्याचबरोबर एक कोपऱ्यात डायनिंग स्पेस या ठिकाणी डिझाईन केलेली आहे आर्किटेक्टने. त्याचबरोबर जे डाव्या बाजूला आपण बघतो म्हणजे डायनिंग स्पेसची डावी बाजू, त्याच्यामध्ये आता थोडं सामान ठेवलंय, पण प्रत्येक रूम मध्ये प्लॅटफॉर्म सुद्धा आहे, सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तिथे फ्रीज ठेवण्यासाठी जागा दोन्ही साईडला आहे. म्हणजे तुम्ही वॉशिंग मशीन पण ठेवू शकता आणि फ्रीज, म्हणजे जागेचं युटिलायझेशन आर्किटेक्टने अगदी सुंदरपणे, म्हणजेच काय तर इथल्या सोसायटीतल्या लोकांनी रिक्वायरमेंट त्यांना दिली आणि तेच डिझाईन म्हणजे तेच स्वप्न कागदावर उतरवलेलं आहे. डायनिंग, लिव्हिंग, डायनिंग, किचन, त्याचबरोबर त्याला अटॅच म्हणजे पूर्ण प्रायव्हेट सगळ्यांचं मिळून कॉमन टॉयलेट बाथरूम इथे दिलंय. एक स्पेस दिली आहे, तो आपण देवारा वापरू शकतो किंवा त्याला मध्ये तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि त्याला अटॅच बेडरूम आहे. कम्पॅरेटिव्ह जर ते 2 BHK मधला बघितला त्याच्यापेक्षा थोडासा छोटा पण अगदी हवेशीर, जसं मी म्हणालो की एकदम परफेक्ट हवेशीर असे बेडरूम्स आणि हॉल आहेत. पूर्ण क्रॉस व्हेंटिलेशन याला आहे. ते आपण आता हा बेडरूम मधून आपण बाहेर पडू. हा झाला 3 BHK मधला पहिला बेडरूम. त्याच डायनिंग स्पेस मधून आपण थोडंसं पुढे गेलो की इथे दोन्ही साईडला 2 बेडरूम आहेत. हे दोन्ही अटॅच टॉयलेट आहेत, म्हणजे मास्टर बेडरूम आहेत. ह्याच्यामध्ये छोटी स्पेस ज्याच्यामध्ये आपण स्टोरेज करू शकतो, वॉर्डरोब बनवू शकतो. अटॅच टॉयलेट बाथरूम मध्ये बेसिन, कमोड, जे काही तुम्हाला फिटिंग्स लागतात त्या पण हाय क्वालिटी फिटिंग्स इथे दिलेल्या आहेत. आणि हा जो बेडरूम आहे हा तुम्ही बघता, ह्याला सेफ्टी ग्रिल आहे. आपल्या ज्या पारंपरिक अल्युमिनियमच्या न देता ज्या आता नवीन आलेल्या आहेत व्हाईट कलरच्या फायबर्सवाल्या, त्या स्लायडिंग्स इथे दिलेल्या आहेत. ह्यावेळी स्वतः सोसायटीने परचेस केलेल्या आहेत आणि लेबरवरती बनवून घेतलेला आहे. तर आता दुसऱ्या बेडरूम मध्ये आता आपण आहोत. या दुसऱ्या बेडरूम मध्ये तोही स्पेशियस बेडरूम आहे, वॉर्डरोब स्पेस आहे या बाजूला, त्याचबरोबर अटॅच टॉयलेट बाथरूम इथेच आहे. हे टॉयलेट बाथरूम थोडंसं छोटं आहे, तो दाखवू शकतो, पण जेवढं सफिशियंट आहे, कारण का एक बाथरूम, दुसरं बाथरूम आणि प्लस तिसरं कॉमन टॉयलेट बाथरूम हे आहे. आणि ह्या सोसायटी किंवा ह्या कन्स्ट्रक्शनचा एकच की पॉईंट, म्हणजे आपण सगळेच की पॉईंट आहेत. मी ह्या साईडच्या म्हणजे केळकर कॉलेजची ही बाजू समोरच्या बाजूला आहे, म्हणजे टाटा कॉलनीत एंट्री केल्यानंतर जी मागची बाजू येते तिथेही कन्स्ट्रक्शन चालू आहे. सर्वात मेन म्हणजे सगळीकडनं हवा येते आणि सगळीकडनं तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला ग्रीनरी ही दिसणारच आहे. आणि ही जी गॅलरी आहे ही ह्या पूर्ण सोसायटीच्या प्रत्येक रूमला आहे. मुंबईतली बहुचर्चित असं स्वयंपुनर्विकास तो आहे पूर्वरंग. आणि त्याच पूर्वरंग सोसायटीमध्ये जेव्हा आपण कायदा हा येतो, म्हणजे लिगल विषय जेव्हा येतो, तेव्हा ह्या स्वयंपुनर्विकासात ज्यांना आपण म्हणजे या सोसायटीने अपॉइंट केलं होतं ते आहे समीर वैद्य. पण त्यांना आपण लिगली अपॉइंट केलं होतं. पण त्याचबरोबर सोसायटीचे मेंबर म्हणजे स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या आधिपत्याखाली त्यांनी जे काम घेतलं होतं त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सोसायटीचं भलं करण्यामागे जे उभे होते ते माननीय कुमठेकर यांच्याशी आता आपण बोलतोय. मी त्यांना विचारेन की बाबा तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन द्या आणि त्याच्यानंतर पूर्वरंग ही जी स्वयंपुनर्विकास झालेली सोसायटी आहे त्याच्यामध्ये लिगलला काय काय चॅलेंजेस, म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट, याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. नमस्कार, मी ॲडव्होकेट दत्तात्रय कुमठेकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि मी ह्या प्रकल्पाबद्दल मला असं म्हणणं आहे माझं की आमच्याच मेंबर लोकांनी आम्हाला आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाची पूर्ण मूर्त
म्हणजे आमची पूर्वरंग सोसायटी. आणि या सोसायटीचं काम करत असताना आम्ही बऱ्याचशा लोकांचे मार्गदर्शन घेतली. आमच्या प्रत्येक मेंबरने यामध्ये काम केलेलं आहे. आणि जर तसं बघायचं गेलं तर ज्यावेळी कुठलाही प्रोजेक्ट किंवा आपण हातात घेतो त्यावेळी त्यात बऱ्याचशा अडचणी येतात, बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सामना करावा लागतो. आणि ते करत असताना आम्हाला बऱ्याचशा लोकांच्याकडून आम्ही मदतसुद्धा घेतली. म्हणजे जर मला सांगावं लागेल की कायदेशीरसुद्धा मदत, मला जरी कायदा माहीत असला तरी सगळ्याच गोष्टीमध्ये कुणीही माणूस परिपूर्ण नसतो. त्यामुळे आमची टीम ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक व्यक्तींना भेटून त्याबद्दल काही अडचणी येणार आहेत याचा आम्ही त्यांच्याकडे माहिती घेतली आणि त्यानंतर आम्ही आमचा प्रोजेक्ट चालू केला. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आता ह्याला 3-3.5 वर्ष होत आली. हो. पण ह्या ज्या कालावधीमध्ये तुम्हाला असं काही त्रास झाला का जिथे कायदा सुव्यवस्थेचा विषय आला होता? नाही, असं काही झालेलं नाही. कारण आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही फार विचारपूर्वकच करत होतो. संपूर्ण निर्णय हे आम्ही आमच्या कमिटीमध्ये घेत होतो आणि त्याप्रमाणे आम्ही पुढं वाटचाल करत होतो. म्हणजे ह्याच्या विचारण्याचं मागचं तात्पर्य हे की सगळा अभ्यास केल्यानंतर जर परफेक्ट विषयात हात घातला तर कुठल्याही कायदा म्हणजे कुठेही ऍप्लिकेशन होणार नाही, कुठे स्टे येणार नाही. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा कुठलीच मार्ग आपण ठेवलेला नाहीये. आणि ह्याच एक की पॉइंट आहे की स्वयंपुनर्विकासात तुम्ही जर परफेक्टली अभ्यास केलात तर पुढे जाऊन तुमचं जे काही टार्गेट आहे 3 वर्ष किंवा 5 वर्ष त्याच्या आतमध्येच आपला सोसायटीचा स्वयंपुनर्विकास होऊ शकतो, हे माननीय ऍडव्होकेट ठामपणे सांगतायत. काही तुम्ही सांगू शकता का सोसायटीबद्दल फक्त लिगल या पॉइंट ऑफ व्ह्यू? लिगल पॉईंटवर माझं असं म्हणणं आहे की आम्ही जे काही निर्णय घेतले हे कायद्यात कुठेही बाधा येणार नाही, त्याबद्दल कुठलेही लिटिगेशन होणार नाहीत याची आम्ही आणि आमच्या सोसायटीच्या प्रत्येक मेंबरनं कमिटीनं आम्ही याची दक्षता घेतलेली आहे. आणि मला एवढं सांगता येईल की एकमेकाशी जे सहकार्य एकमेकांनी केलेलं आहे हेच या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, आणि लोकांचा विश्वास हा कमिटीवर होता आणि त्याप्रमाणे कमिटीनं ते काम पूर्ण सभासदांच्या मार्गदर्शन त्यांनी सुद्धा आलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला संपूर्ण याबद्दलचा विश्वास आमच्यावर दाखवला आणि त्याप्रमाणे आमचा हा स्वयंपूर्ण विकास हा आज साकार झालेला आहे. म्हणजेच कुठलाही पुनर्विकास असू दे त्याच्यामध्ये एक गोष्ट 100% लागते, ती म्हणजे विश्वास. येस. जर माझ्या कार्यकारिणी सभासदांवर विश्वास असेल, म्हणजे मेंबर्सवर आणि त्यांचा सभासदांवर विश्वास असेल तर कुठलाही पुनर्विकासाला कुठेही खीळ बसू शकत नाही. आणि आल्या मला जेव्हा मी खाली आमचं शूट चालू होतं तेव्हा कुमटेकर साहेबांनी एक वाक्य सांगितलं की सहकारातून समृद्धीकडे. म्हणजे अगदी परफेक्ट आहे हे. तर मी म्हणेन की जी काही महाराष्ट्रातली लोक म्हणजे कुठेही असू दे त्यांना स्वतःचा पुनर्विकास करायचा असेल तर सहकार तिथल्याच बरोबर त्या सोसायटीचा त्या विभागाची समृद्धी ही ठाम आहे. धन्यवाद कुमटेकर साहेब. नमस्कार. सोसायटीचा पुनर्विकास असो, स्वयंपुनर्विकास असो, बिल्डर डेव्हलपमेंट असो, काही असो, ह्या गोष्टी करत असताना प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. जसं काय फायनान्स आहे, लिगल आहे, मार्केटिंग आहे, सिव्हिल टीम आहे, कन्स्ट्रक्शनची टीम आहे, लायझनिंग आहे. आणि हे सगळं करत असताना जे लोक आपली आहेत त्यांचं ॲग्रीमेंट. आता ह्या पुनर्विकासामध्ये जी टीम होती 4 ते 5 जणांची, म्हणजे ही पूर्वरंग सोसायटीची जी टीम होती ज्यांनी गाईड केलं किंवा त्यांचे जे हेड होते हे माननीय हडकर आहेत, ते आता आपल्या बरोबर आहेत. त्यांना काही चॅलेंजेस आलेले आहेत पूर्वरंग सोसायटीचा स्वयंपुनर्विकास करत असताना किंवा ते ॲग्रीमेंट करत असताना, याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. हडकरजी, थोडं काय चॅलेंजेस आलेले आपल्याला या पूर्वरंग सोसायटी बनवताना? आता बनवताना हा विषय का घेतला कारण का त्याचं ॲग्रीमेंट जेव्हा होणार तेव्हाच ही सोसायटी बनणार, म्हणजे सोसायटी इन द सेन्स ती माणसं इथे राहायला येणार. त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. धन्यवाद. मी अनिल मधुकर हडकर. आमचं पूर्वरंग सोसायटीची जी सर्व कमिटी आहे त्यांनी प्रत्येकाने असं एक पहिल्यापासून ठरवलं की जी कामं आहेत ती प्रत्येकाने वाटून घेतली पाहिजे. आणि तसेच जशी कन्स्ट्रक्शन टीम आहे, लिगल टीम आहे, नंतर मार्केटिंग टीम आहे, तसंच आम्ही एक रजिस्ट्रेशन टीम जे नवीन कस्टमर येतात तर तशी एक नवीन टीम बनवली आम्ही कन्स्ट्रक्शन टीम म्हणून. त्यामध्ये आम्हाला माझ्याबरोबर सोबत असतात श्री घाडीवकर, श्री मर्जेकर, श्री सावंत, श्री गुंजाळ. तर ही आमची टीम आहे की ती आम्हाला सगळं त्या कस्टमरकडनं प्रॉपर त्यांच्याकडनं पेपर जमा करणं, त्यांचे काही अडीअडचणी असतील ते करणं आणि मग त्याच्याशी कोऑर्डिनेट करून त्या कस्टमरशी आम्ही जे आमचे ॲडव्होकेट आहेत तर त्यांच्याबरोबर आम्ही सगळे लिगल हे करून त्यांची जे काही प्रॉब्लेम असतील किंवा जे काय त्यांचे डॉक्युमेंट जमा करायचे असतील
तर ही सगळी माझी टीम आम्हाला एकत्र होऊन आम्ही त्याप्रमाणे त्यांची स्टॅम्प ड्युटी वगैरे स्वतः आम्ही भरतो. आमची पूर्वरंग हे भरते आणि त्यामुळे बाकीचे पण जे हे असेल तर त्यांना कुठल्याही त्यांच्या टायमिंगच्या सुटेबल टायमिंग हे करून त्याप्रमाणे आम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन करत असतो. म्हणजे आता आपली पूर्वरंगाची जी जुनी सोसायटी होती, आपण तिला जुनं म्हणू, तेव्हा किती मेंबर होते? त्याच्यात आमचे 56 मेंबर होते आणि आता किती झाले? आता आमचे 118 मेंबर झालेले. अच्छा, 56चे 100 जवळजवळ दुप्पट लोक झाले आहेत. हो. मग हे करत असताना त्याला जी स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन करत असताना महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये काही तुम्हाला अनुदान किंवा काही कमी केलं होतं, काही ऑफर दिली होती का स्वयं पुनर्विकास केल्याबद्दल? नाही, त्याच्यात काय आम्हाला अजून हे मिळालेलं नाहीये. फक्त जे स्त्रियांना जे 60% 1% कमी करून 5% जे त्यांच्या स्वतःच्या म्हणजे स्त्रीच्या नावावर असेल तर त्याच्यासाठी फक्त 5% गव्हर्नमेंटने त्यांना स्टॅम्प ड्युटी अलाउड केली. पण आता आपण म्हणतो की महाराष्ट्र शासनाची जी स्वयं पुनर्विकासाचं धोरण होतं त्या धोरणात असं म्हटलं गेलं होतं की तुम्हाला स्टॅम्प ड्युटीमध्ये किंवा रजिस्ट्रेशनमध्ये काहीतरी सवलत मिळेल, असं काही झालं होतं का? नाही, तसं काही झालं नाही. कारण ज्याप्रमाणे 13 सप्टेंबर 2019 जो GR पास झाला त्याच्यामध्ये खूप फॅसिलिटीज होत्या की त्या तुम्ही म्हणता तसं स्टॅम्प ड्युटीमध्ये वगैरे किंवा बाकीचं जो आम्हाला अनुदान मिळणार होतं त्याच्यात सवलती मिळणार होत्या, पण तो GR ऍक्च्युली पास झालाच नाही. त्यामुळे थोडंसं आमचं पण आर्थिक नुकसान त्याच्यात झालेलंच आहे. सोसायटीचा स्वयं पुनर्विकास किंवा बिल्डर डेव्हलपमेंट असो, तो या एकाच गोष्टीमुळे पुढे जाऊ शकत नाही, ते म्हणजे निधी, ते म्हणजे फायनान्स. हा कसा आणावा, कुठून आणावा, त्या ज्या पद्धतीने म्हणजे हे मार्ग वेगवेगळे असतात आणि हे मार्ग अवलंबल्यानंतर एक फंड जनरेट होतो आणि तो फंड वापरून कुठल्याही सोसायटीचं कुठल्याही विषयाचं काम हे पूर्णत्वास नेता येतं. तर त्याच एका विषयावर पण आता बोलणार आहोत. पूर्वरंग सोसायटीचे खजिनदार हे आता आपल्या बरोबर आहेत. त्यांना ह्या पूर्वरंग सोसायटीच्या पुनर्विकासामध्ये काय प्रॉब्लेम्स आलेत किंवा त्यांनी किती स्मूथली हा प्रोजेक्ट केला याबद्दल ते आपल्याला थोडक्यात सांगतील. साहेब, थोडक्यात आम्हाला सांगा की काय झालं. नक्की, जरूर. नमस्कार, मी बाळकृष्ण डुमणे, खजिनदार पूर्वरंग सोसायटीचा. आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला स्वयं पुनर्विकासाचा तेव्हा आम्ही मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये आम्हाला 100% कन्सेंट मिळाला. मग आम्ही आर्किटेक्ट नेमला, PMC फिजिबिलिटी रिपोर्ट काढायला. फिजिबिलिटी रिपोर्ट काढला, त्यात आम्हाला थोडासा अंदाज आला खर्चाचा. खर्च कसा होईल, किती करावा लागेल. आणि त्यावेळेला मुंबई बँक लोन देत होती, पण ते 1 FSIचा अप्रुव्हल झाल्यानंतर देत होती. लोन मिळते बँकेकडनं, ते 1 FSI नंतर मिळतं लोकांना. 1 FSI पर्यंत लोकांना आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तर ते 1 FSI न करता त्यांनी 0 FSI वरती जो लोन पास केलं लोकांचं सोसायटीचं, तर त्यांना त्यामध्ये भरपूर फायदा होतो. थोडक्यात मला सांगा, हे 0 FSI आणि 1 FSIचा काय प्रकार असतो? आपली जेव्हा जी बिल्डिंग असते ना ती आपली 1 FSI वरती असते, त्यानंतर आपल्याला FSI वाढवून मिळतो. FSI वाढवून मिळाल्यानंतर ना आपल्याला FSIची परमिशन घ्यावी लागते शासनाकडनं. तर ती आपण 0 FSI घेऊ शकतो, 1 FSI घेऊ शकतो किंवा 3 FSI घेऊ शकतो डायरेक्ट. तर त्याप्रमाणे त्यांचे प्रीमियमचे रेट आहेत. 0 FSI घेतलं तर कमी प्रीमियम भरावं लागतं, 1 FSI घेतला तर जास्त प्रीमियम भरावा लागतो आणि एकदमच सगळं घेतलं तर खूपच जास्त प्रीमियम. अच्छा. तर म्हणून लोक काय करतात, कमी FSI घेतात, म्हणजे तर कमी प्रीमियम भरावं लागेल. ओके. सुरुवातीला तेवढी इन्व्हेस्टमेंट नसते लोकांकडे कोणाकडे. त्यामुळे जर बँकेने जर स्वतः आधीच लोन दिलं तर त्यांना ते सोयीस्कर पडेल. मग आम्ही आधी 0 FSIचा अप्रुव्हल घेतला आणि जो फंड होता फंडाचा आम्ही थोडंसं अभ्यास केला, नियोजन केलं आणि काही आम्ही आमचे सभासद आहे सगळ्यांना आम्ही थोडीशी एक्स्ट्रा जागा घ्यायला लावली. त्यांच्याकडनं त्या जागेबद्दल आम्ही ॲडव्हान्स घेतला त्या लोकांकडनं. नंतर आमच्याकडे असे काही मेंबर होते जे रेंटवरती राहत होते आधी, त्या लोकांनी आमच्याकडे ॲडव्हान्स म्हणून जागा दिली. त्यांना आमची सोसायटी खूप आवडायची, त्यामुळे अशा 2-3 जणं होती. त्यांनी आम्हाला ॲडव्हान्स जी अमाऊंट दिली ती अमाऊंट आम्ही घेतली. आमचे मेंबरचे ॲडव्हान्स ते सगळं आम्ही जमा केले. आम्ही जो म्हाडाचा प्रीमियम भरायचा होता तो म्हाडाचा प्रीमियम भरला. 0 FSI घेतलं. आमचं प्लीनचं काम आम्ही सुरू केलं, प्लीन कंप्लीट केली. प्लीन कंप्लीट केल्यानंतर आम्ही जाहिरात चालू केली. जाहिरात चालू केल्यानंतर आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आमचा सेलही चांगला झाला.
सेल चांगला झाल्यामुळे आमचा जो फंड आहे तो आमचा जनरेट झाला आणि त्या फंडात आम्ही आमचं काम पुढे सुरू केलं. पण हे मार्केटिंग करायला लागली का या सोसायटीला, का आपलेच जे सभासद होते किंवा आपल्या ओळखीची जी माणसं होती त्यांनी या सोसायटीमध्ये रूम घेतले? सुरुवातीला आम्हाला मार्केटिंग करायची गरजच नाही पडली. जे आमच्या अच्छा. सोसायटीतले मेंबर होते त्यांनी घेतलं, त्यांच्या रिलेटिव्सनी घेतलं. आम्ही एक अजून एक स्कीम काढली होती ब्लड रिलेशनची. जे मेंबर आहेत त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये कोणाला जर घर घ्यायचं असेल, त्यांच्या मुलांना, मुलींना, भावाला, बहिणीला, तर त्यांनाही आम्ही डिस्काउंटेड रेटमध्ये आम्ही त्यांना ऑफर दिलेली आहे. त्यांनी घेतलेले आहे. सुरुवातीला जे आमचे मेंबर होते बरेचसे, त्यांच्या रेफरन्सनी, त्यांचे मित्रपरिवार, त्यांचे रिलेटिव्ह, त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या थ्रू आम्हाला चांगले लीड्स मिळाले वा. आणि सेल आमचा चांगला झाला. म्हणजे वा. सुरुवातीला आम्हाला ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही पडली. वा, म्हणजे मी बाहेरून असं ऐकलं होतं की बऱ्याच मेंबर्सने स्वतःची FD मोडली आणि इथे घर घेण्यासाठी किंवा वाढीव FSI घेण्यासाठी इथे पैसे भरले होते. हो, बरोबर आहे. बऱ्याचशा मेंबरने आपली FD मोडलेली आहे. बाहेर जो रेट होता बँकेचा तो ॲक्च्युली कमी होता आणि इकडे जो आम्ही त्यांना डिस्काउंटेड रेटमध्ये जो देत होतो ॲडिशनल जागा, तर त्यांना ते खूप फायदेशीर होतं. त्यामुळे त्यांनी आपली FD मोडून इथे वा, म्हणजे हा बोला. त्याबद्दल त्याला एक्स्ट्रा जागा मिळाली त्याच्या. वा, म्हणजे एकंदरीत काय की निधी जमवण्यासाठी जर माझ्या मनात इच्छा असेल तर मी माझ्या पूर्ण सोसायटीसाठी निधी जमा करू शकतो. तर माझी FD आहे, माझ्याकडचं गोल्ड आहे आणि हे सगळं दिल्यानंतर माझा जर मी फायदा बघितला गेला तर मला जो FSI मिळतो त्याच्यामध्येही त्या FSIच्या सवलतीच्या दरात जर मला मिळत असेल तर हे स्वयंपुनर्विकास होण्यासाठी कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. हे ठाम आहे. ठाम आहे, नक्की. धन्यवाद साहेब. पूर्वरंग सोसायटी बहुचर्चित अशी सोसायटी जी प्रत्येक पेपरच्या फ्रंट पेजला दिसते आहे. त्याचं कारण आहे की स्वयंपुनर्विकास, म्हणजे कुठलीच गोष्ट असाध्य नाहीये, सगळं साध्य आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही पूर्वरंग सोसायटी. पण हे साध्य करण्यासाठी एक मायबाप लागतो. म्हणजे काय, तर सोसायटीची कार्यकारिणी आणि त्या कार्यकारिणीचा हेड, सचिव, सेक्रेटरी, अध्यक्ष. तर ह्या पूर्वरंग सोसायटीचे सचिव महाडिक साहेब आता आपल्या बरोबर आहेत. आणि ही जी सोसायटी जी 56 लोकांची होती ती आता 108 लोकांची झालेली आहे. 118 लोकांची झालेली आहे. तर हे स्वयंपुनर्विकास, सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना आपले सचिव, म्हणजे मी आपले म्हणेन कारण का आता मी थोडा फॅमिलियर झाल्यासारखं वाटतंय, की माननीय महाडिक साहेब यांच्याकडनं आपण आता जाणून घेऊ की हा पुनर्विकास करत असताना म्हणजे किती वर्ष लागली आणि काय काय चॅलेंजेस यांना आली. म्हणजे मी तर थोडक्यात आधी सांगेल की सोसायटीचा सचिव आणि जेव्हा त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंटचा मार्गाला आला तर त्या सचिवाला माझ्या मते सेल्स, म्हणजे आपण म्हणू मार्केटिंग, फायनान्स, सिव्हिलची कामं म्हणजे MEP, त्यानंतर जर त्याच्यामध्ये PMC असेल तर PMCचं काम, हे सगळं काम करावं लागतं. हे खरं आहे का खोटं आहे? खरंय. सचिवाची एक जबाबदारी असते की ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे आहे त्यावेळेला हा प्रोजेक्ट हा प्रॉपर होण्यासाठी, सस्टेन होण्यासाठी सर्व सोसायटीची युनिटी कायम राखणं, त्या सर्व सोसायटीच्या सर्व मेंबर्सना एकत्र घेऊन जाणं आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना बरेचसे चॅलेंजेस येतात. बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला खडतर वाटतात, परंतु त्या सर्व गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी सचिवाला या सर्व सोसायटीच्या सभासदांची मदत ही लागतेच लागते आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता ते खरं आहे, चॅलेंजेस असतात. पण म्हणजे आमच्या एकदम ढोबळ याच्यात मनातलं आपण म्हणू की ह्या सोसायटीचे वडील म्हणजे तुम्हीच, असं नाही म्हणता येणार. नाही, मी वडील का म्हणालो, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या सोसायटीमध्ये प्रत्येक डोकी ही सारखी नसतात. प्रत्येकाला काहीतरी आवड आणि निवड प्रत्येकाची वेगळी असते आणि त्या कोणाला आवडी आणि निवडी नाही मिळालं तर थोडंसं रागिष्ट, मग कंप्लेंट स्टेजवर येतो. आता त्या कंप्लेंट करणाऱ्या माणसाला पण तुम्हाला थांबवायचंय. म्हणजे जसं बाळ रडतं तर आपल्याला कळत आहे बाळ का रडतंय, किंवा याला दूध हवंय, किंवा याला काही ना काहीतरी याची तक्रार आहे. म्हणून वडील या नात्याने त्या बाळाला थांबवण्याचं काम पण तुम्ही केलं असेल आणि त्याचबरोबर जे डेव्हलपमेंट बाळ आहे त्याला घेत असेल, म्हणजे हे तुमचं हेच आहे. तर हे करत असताना ती उपमा बरोबर आहे का? वडील ही उपमा मला तरी जरा जास्त वाटतं, कारण वडिलकीच्या नात्याने कसं असतं की आपण त्यांना एक आदर देतो किंवा बाकीच्या गोष्टी वडिलकीच्या नात्याने ज्यावेळेला लिडरशिप घ्यायची असते त्यावेळेला ते करावं लागतं.
वडीलकी हा खूप मोठा शब्द होतो ज्यावेळेला तुमची कॉपरेटिव्ह सोसायटी किंवा संस्था कार्यरत असते त्यावेळेला. तेवढा आमचा अनुभव नाही आहे फ्रँकली स्पीकिंग. परंतु एक गोष्ट आहे, मित्रत्वाच्या नात्याने तुम्ही ज्या 56 सभासदांची जर का संवाद साधलात, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्यात, त्यांना जर का त्यांच्याशी संयम राखून तुम्ही जर का डायलॉग केलेत, तर ह्या गोष्टीतून तुम्ही जाऊ शकता. हो, तुम्ही वडीलकीच्या नात्याने म्हणता तर मी त्याचा दुसरा शब्द वापरेन की ह्या संस्थेचा सेक्रेटरी म्हणून ही लिडरशिप माझ्याकडे आली आणि त्या लिडरशिपच्या नात्याने ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, जसं मी सांगितलं की संयम राखणं असेल किंवा समजूत घालणं असेल किंवा त्यांचे जे काही विचार असतील तर त्या विचाराच्या अनुषंगाने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो का, त्याच्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो का, ह्या सर्व गोष्टी नक्कीच कराव्या लागतात. आधी तुमच्या फॅमिलीत होते 56 लोक आणि आज तुमच्या फॅमिलीमध्ये 118 लोक. तीच घरातलीच माणसं आहेत का बाहेरनं येऊन कोणीतरी आपल्या घरात पैसे देऊन आपल्या घरात आलेला आहे? दोन्ही प्रकारे आहे. बेसिकली सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही जसं आम्ही ब्लड रिलेशनसाठी आम्ही काही स्कीम ओपन केलेल्या सुरुवातीला, त्याच्यात बाहेरच्या लोकांची मदत ही लागतेच की शेवटी आता एवढे फ्लॅट जर का विकायचे असतील तर ते तुमच्या फक्त नातेवाईकांकडून मित्रपरिवाराकडून शक्य नाही आहे. मग अशा वेळेला मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि अशा वेळेला प्रॉपर मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर मार्केटिंग इन द सेन्स, आज जर का 1 BHK 3 BHK मी एखाद्याचं बजेट नसेल त्याला मी विकणं हे चुकीचं होईल. पण त्या पद्धतीने मार्केटिंग करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आत्ता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे की आज आमचे 56चे जे सभासद आता वाढलेले आहेत, 118 झालेले आहेत, त्याच्यामध्ये आमच्या बऱ्याचशा मेंबर्सचे रिलेटिव्स पण आहेत, त्यांचे मित्रपरिवार आहेत, तिथे मुलुंडमध्ये राहणारी बरीचशी लोक आहेत. पण त्याचबरोबर आमच्या सोसायटीचं कामाची गुणवत्ता, सोसायटीच्या सर्व मेंबरची युनिटी आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट, ह्या 3 गोष्टी बघून आमच्याकडे बाहेरच्या माणसांनी घेतलेली सुद्धा उदाहरणं आहेत आणि तीच मला वाटतं जास्त आहेत. अच्छा, म्हणजे मी म्हणेन की तुम्ही सेक्रेटरी आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही टीम्स बनवल्या होत्या, म्हणजे मला कळलं तुम्ही तुम्ही टीम्स बनवल्या, बरोबर. त्याच्यामध्ये फायनान्ससाठी एक वेगळी टीम होती, लिगलसाठी वेगळी टीम होती, मार्केटिंग, ॲग्रीमेंट, लायसनिंग, या सगळ्या टीम वेगळ्या वेगळ्या होत्या. ह्या सगळ्या टीम काम करत होत्या का परफेक्टली? कसं आहे की कुठल्याही सोसायटीत ज्यावेळेला तुम्ही रिडेव्हलपमेंट करता त्यावेळेला एक कार्यकारिणी समिती असते. आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं. कार्यकारिणी समिती आम्ही पेपरवर ठेवली, 15 जणांची कार्यकारिणी समिती. पण त्याचबरोबर हा प्रोजेक्ट आम्ही आमच्या 56 सभासदांसाठी केला. त्याच्यामुळे आम्ही कार्यकारिणी समिती जरी कागदावर असेल तरी बाकीच्या कामातल्या सहभागासाठी आम्ही सर्व मेंबर्सना सहभागी करून घेतलं. त्याच्यामुळे आमच्याकडे जवळजवळ 25 ते 30 जणांची टीम झाली. मग ते 25 ते 30 जण असं नाही आहे की ते फक्त सोसायटीचे मेंबर आहेत, त्यांची मुलं असतील, त्यांच्या बायका असतील, तर त्या सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होत्या. त्याचा फायदा असा झाला की एक सेक्रेटरी म्हणून तुम्ही सर्व गोष्टी ॲट अ टाइम नाही करू शकत. त्याचं कारण असं आहे, आमचे 56 पैकी 56 सभासद हे नोकरी करणारे आहेत. अच्छा, एकही सभासद त्याचा स्वतःचा व्यवसाय नाहीये आणि हे 30 सभासद जे मी तुम्हाला सांगतोय, 30 सभासदांचा व्यवसाय नाहीये. हो, सर्वजण नोकरी करणार आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत. मग आमच्याकडे काही रिटायर झालेली लोक आहेत, तर त्यांचा उपयोग आम्ही लायझनिंगसाठी करून घेतला. जे त्यांच्या जॉबमध्ये ज्या पद्धतीचं काम करतात, आता मी स्वतः बँकर आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे काही जण आहेत ते फायनान्स बघतात, तर त्यांना आम्ही फायनान्समध्ये घेतलं. लिगलची टीम आहे, त्याचे आमचे उपाध्यक्ष आहेत, ते स्वतः ॲडव्होकेट आहेत, तर तसं आम्ही एक लिगलची टीम वेगळी बनवली. त्याचबरोबर ज्यांना काही कन्स्ट्रक्शनचं नॉलेज इथं आमच्या सोसायटीत कोणालाही नव्हतं, परंतु थोडंफार त्यांना माहिती आहे, त्यांचं जॉब रिलेटेड आहे, तर अशा काहींचं आम्ही कन्स्ट्रक्शन कमिटी बनवली. अशा वेगवेगळ्या कमिटी बनवल्यानंतर प्रत्येकजण त्या कमिटीमध्ये सक्रिय होता. ओके, 5 वर्षाचा कालावधी आहे. काही लोक थोड्या काळासाठी सक्रिय होते, काही पूर्ण काळासाठी सक्रिय होते, पण बऱ्यापैकी हे या सर्वांना एकत्र घेऊन आणि हे सक्रिय असल्यामुळेच हे सर्व शक्य झालं. म्हणजे स्वयंपुनर्विकासामध्ये आपण असं म्हणतो की आपल्याला एक लिगल ॲडवायझर लागतो, आपल्याला एक PMची टीम लागते आणि यांच्यावर सगळ्यांना लक्ष ठेवण्यासाठी ॲज अ सेक्रेटरी म्हणून तुम्ही एकटे कमकुवत असाल, पण त्याचबरोबर तुम्ही ही जी टीम बनवली ह्यांनी त्याच्यावर लक्ष दिलंच. पण ह्या सभासदांमध्ये तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्ही फायनान्समध्ये होतात, काही वकील आहेत, काही सिव्हिल इंजिनियर होती, या लोकांचा फायदा कसा झाला आपल्या सोसायटीला? फायदा नक्कीच झाला, कारण एक प्रोजेक्ट बनवणं हे फक्त
सिमेंट आणि रेतीचं काम नाही आहे हे समजून घ्या. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, बरेचसे पैलू असतात, जसं की फायनान्स असेल, गव्हर्नमेंटच्या रिलेटेड लायझनिंग असेल. आमचा म्हाडाचा प्रोजेक्ट आहे, तर म्हाडाच्या रिलेटेड लायझनिंग येणार. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन बरोबरच इतर ॲम्युनिटीज देण्याचं असेल, गार्डनिंग असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ॲज अ सेक्रेटरी म्हणून तुम्ही जर का सांगाल की या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवा, तर ते शक्य नाही आहे. कारण आम्ही सर्वजण जॉब करणारे आहोत. आम्ही आमचा स्वतःचा 8 to 8 जॉब करून हा प्रोजेक्ट करतोय. तर त्याच्यामुळे ह्या प्रत्येकाला आम्ही एक दर महिन्याला आम्ही जी मीटिंग व्हायची, तर त्याच्यात आम्ही प्रत्येकाला त्या महिन्यात त्या काळाप्रमाणे आम्ही त्यांना एक प्लॅन करून द्यायचो की आपला आता नेक्स्ट स्टेप काय असेल. तर त्या स्टेपच्या रिलेटेड तुम्ही काय काम करायला पाहिजे, आणि त्यांच्याकडनं ते काम कम्प्लीट झालं की नाही त्याचा आम्ही ॲक्शन टेकन रिपोर्ट घ्यायचो दर महिन्याच्या मीटिंगमध्ये. आमची पहिल्यांदा मीटिंग तर 15-15 दिवसांनी होत होती. तिथे काय झालं की प्रत्येक गोष्टीवर आमचं कंट्रोल राहिला, मॉनिटरिंग राहिलं, रिव्ह्यू आम्ही प्रत्येक गोष्टीचा घेत होतो, आणि नक्कीच याचा फायदा झाला या सर्व गोष्टीचा. म्हणून आज तुम्हाला हे एवढं 23 माळ्याचा टॉवर हा दिसतो. आता हे कन्स्ट्रक्शन करत असताना तुम्ही म्हणाल की हे म्हाडा तर्फेच होतं, तर हे जी काही शासकीय हे आहे म्हाडा, ह्याच्यात तुम्हाला काही त्रास झाला? खरं सांगतो तसं नाही झाला. बाहेर लोकांचे गैरसमज भरपूर आहेत. पण म्हाडा असेल, मुंबई महानगरपालिका असेल, किंवा इतर कुठल्याही शासकीय संस्था असतील, आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करतोय आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी बघितला आणि आम्हाला सहकार्य केलं. आता हे महाराष्ट्र शासनाने जे काही GR आपल्याला 18-19 काढले होते स्वयं पुनर्विकासासाठी, ह्या GRचा तुम्हाला काही फायदा झाला का? थोडं स्पष्ट बोललात तरी काही हरकत नाही. नाही, नक्कीच. आम्ही खूप खुश झालो होतो की ज्या वेळेला हा GR आला, कारण तो GR आला त्याच दरम्यान आमचा हा प्रोजेक्ट चालू होता. तर त्या GR आल्यामुळे आम्हाला बऱ्याचशा फॅसिलिटीज आणि हे मिळणार होत्या. परंतु खरं सांगायचं झालं तर अजूनही त्याच्यातले बेनिफिट आम्हाला मिळालेले नाही आहेत. एक बेनिफिट आम्हाला म्हाडाने दिलं की 10% त्यांनी आम्हाला स्वयं पुनर्विकास करतोय म्हणून आम्हाला 10% थोडंसं वाढवून दिलं आहे त्याचं, ते त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. पण अपार्ट फ्रॉम दिस बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की स्टॅम्प ड्युटी, त्याच्यानंतर LUC टॅक्स, या 2-3 गोष्टी आहेत त्या अजूनही इम्प्लिमेंट झालेल्या नाही आहेत. कारण तो GR एक्झिक्यूट करायचा असं ऐकूयात. हो, पण आता मला समजा की हे जे GR किंवा या ज्या बेनिफिट स्वयं पुनर्विकासाला आलेले आहेत, ते जर शासनाने लवकरात लवकर जर अवलंबलं तर पुढे ज्या मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी ज्या काही पुनर्विकास करणाऱ्या सोसायटी त्यांना फायदा होईल. नक्कीच नक्कीच नक्कीच. बेसिकली कुठलीही संस्था ज्या वेळेला स्वयं पुनर्विकास करायचा प्रयत्न करते त्यावेळेला फायदे आणि तोटे या गोष्टी बघितल्या जातात. स्वयं पुनर्विकास हा नक्कीच फायद्याचा आहे, पण सोपा नाही आहे. म्हणजे लोकांना वाटत असेल की स्वयं पुनर्विकास पूर्वरंग सोसायटीने केला, आपण पण करू शकतो, पण सोपा नाही आहे, पण अवघड सुद्धा नाही आहे. तुम्ही जर का स्वतःहून मेहनत केलीत आणि जर का केलं तर नक्कीच हे सर्व गोष्टी प्रॉपरली होऊ शकतात असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हवं. आणि आता एक 2-3च प्रश्न आहेत तुम्हाला. सोसायटी बांधताना एक सर्वात लागतं ते पैसा, बरोबर. बिना पैशाच्या बऱ्याच सोसायटी अशा आहेत की आता मुंबई आता ठाण्यात आहेत, जोपर्यंत तुम्हाला IODCC मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीच बँक पैसे देत. आणि बरेच मध्यमवर्गीय कुटुंबे असे असतात, त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं असतं, हॉस्पिटलमध्ये खर्च झालेला असतो, तो म्हणेल की माझी FD पण आहे समजा 2 लाखाची 5 लाखाची, पण ती मोडणार नाही कारण माझे तर भविष्य आहे. मग अशा वेळी स्वयं पुनर्विकासासाठी आपण कसा फंड जनरेट केला होता? पहिलं मी तुम्हाला करेक्ट करू इच्छितो की स्वयं पुनर्विकास करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट फंडिंग नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती युनिटी. वा. तुमच्या मेंबर्समध्ये किती युनिटी आहे त्या गोष्टीवर सर्व गोष्टी तयार होतात, त्याच्यानंतर फंडिंग येतं. अच्छा. फंडिंग तुम्ही निर्माण करण्यासाठी आज शासनाकडून किंवा बँकांकडून, जसं मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आज लोनच्या रूपात लोकांना पैसे मिळतात, पण त्याचबरोबर दुसरे सुद्धा मार्ग अवलंबले तर ते सहज शक्य होऊ शकते. जसं पूर्वरंग सोसायटीने आम्ही आमचा सेल हा प्रत्येक सभासदाला घ्यायला सांगितला, हा एक पहिला मार्ग होता. दुसरा मार्ग हा खूप कठीण आहे, पण तो आमच्या सर्व 56 सभासदांनी स्वीकारला की स्वतःचं रेंट स्वतः भरणं. अच्छा.
आज प्रत्येक सभासदाला वाटतं की मी जर का रिडेव्हलपमेंटसाठी सोसायटी माझ्या घरातून बाहेर पडलो तर मला बिल्डरकडून रेंट देण्यात यावं किंवा सोसायटीकडून रेंट देण्यात यावं. पण आमच्या सर्व मेंबर्सनी केलेला हा मोठा त्याग आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की फंडिंग तुम्ही ह्या 2 पद्धतीने निर्माण केलात ना सुरुवातीला, तर बऱ्याचशा गोष्टी सहज शक्य होतात. त्याच्यानंतर ज्यावेळेला रेरा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग सेलच्या माध्यमातून तुम्हाला फंडिंग मिळत असतं. तर मग त्या सेलवर दुसऱ्यावर अवलंबून न राहता जर का हा सेल हा आपण स्वतः केला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा आहे. पण आता हा सेल करत असताना तुमच्याकडे आज 56 फ्लॅट होते आणि त्याचबरोबर जे अतिरिक्त फ्लॅट झाले तर तुम्ही म्हणतात की तुमच्याच लोकांकडनी ते विकत हो, घेतले. हो. काही राहिले असतील, म्हणजे समजा 1 असेल, 2 असेल, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, तर हे करत असताना तुम्ही सेल्फ मार्केटिंग कसं करता? 1, 2, 3, 4 नाही, आम्ही 40 फ्लॅट बाहेर सेल केले. अरे वा. तुमच्या माहितीसाठी 1, 2, 3, 4 नाही आहेत. आम्ही मार्केटिंग करताना बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग अवलंबले. अच्छा. आजच्या तारखेला सोशल मीडिया हे सर्वांना माहिती आहे की प्रसिद्धी भरपूर मिळते. पण सोशल मीडियासाठी जे काही क्रिएटिव्ह बनवणं किंवा हे आमच्या सोसायटीतल्याच मुलांनी बनवले. वा. त्याच्यानंतर आम्ही जे पॅम्पलेट बनवले ते आम्ही फक्त वाटत गेलो नाही पॅम्पलेट. तर आमची लोक, आमच्या महिला असतील, आमचे पुरुष असतील, ते पॅम्पलेट घेऊन गार्डनमध्ये किंवा पार्कमध्ये स्वतः उभे होते. वा. ज्या वेळेला पार्कमध्ये तुम्ही एखादं पॅम्पलेट घेऊन उभे असता त्यावेळेला हे अनोखं असे जाहिरात होते. कारण जाणारा येणारा बघतो की अरे चांगल्या घरातला माणूस आहे आणि हा पॅम्पलेट घेऊन उभा आहे, तो नक्कीच तुम्हाला येऊन विचारतो. आणि पॅम्पलेट तुम्ही नुसतं वाटणं म्हणजे मार्केटिंग नाही, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आज आमचे सभासद आहेत ते त्यांच्या मित्रपरिवारामध्ये किंवा इतर सर्वांची आमच्या प्रोजेक्टच्या बाबतीत बोलत होते, आमचा प्रोजेक्ट कशा पद्धतीने चांगला आहे हे सांगत होते. आम्ही आमच्या सभासदांची किंवा महिलांची एक वेगळी सभा सुद्धा घेतलेली की मार्केटिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपले प्लस पॉईंट काय आहेत, मायनस पॉईंट काय आहेत. तर जेणेकरून प्रत्येकाला कळलं की आपल्या प्रोजेक्टचं मार्केटिंग करणं हे सोपं आहे. अच्छा. कारण त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं होतं. मग आधी ज्या वेळेला एखादा ग्राहक यायचा त्या ग्राहकाला पूर्ण माहिती प्रोजेक्टच्या बाबतीत आधीच असायची. मग तो पूर्ण माहिती घेऊन इथे आल्यानंतर आमचं काम सहज शक्य होतं. म्हणजे स्वयं पुनर्विकास करत असताना तुम्हाला PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हा लागतोच, आर्किटेक्ट हा लागतोच आणि लिगल हे लागतंच. आता आपण म्हणू की ज्यांना तुम्ही अपॉइंट केलं त्यांच्याबरोबर तुमचीच लोक पण काम करत होते. म्हणजेच काय तर माझ्या घरचाच माणूस मी माझ्या घरी कामाला ठेवला होता. काही अनुदान दिलं असेल किंवा अनुदान दिलं नसेल, पण माझं घर नीट होतंय की नाही याच्यावर लक्ष ठेवायला माझाच म्हणजे आपलाच माणूस होता. आता हे करत असताना जेव्हा तुम्ही PMC अपॉइंट केला तेव्हा काही चॅलेंजेस आले होते तुम्हाला? चॅलेंजेस नाही आले. खरं सांगायचं तर आम्ही इथे सुद्धा एक वेगळी पद्धत अवलंबली की जनरली PMC करताना तुमचे लोकल PMC बरेचसे असतात, परंतु आम्ही इथे मल्टीनॅशनल कंपनीला अपॉइंट केलं. आमचा प्रोजेक्ट आज कुशमन अँड वेकफिल्ड सारखी मल्टीनॅशनल कंपनी ॲज अ PMC म्हणून हँडल करते. त्याचं रिझन एकच होतं की ह्या कंपन्यांच्या इथिक आणि व्हॅल्यू असतात, त्यांचं एक काम करण्याची वेगळी स्ट्रॅटेजी असते. आम्ही 56 लोक जसं सांगितलं तसे नोकरदार, त्याच्यामुळे आम्हाला अनुभव नाही. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट एवढा मोठा हँडल करण्यासाठी खूप चांगलं एक्सपर्टाईज असणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही PMC म्हणून त्यांना इथे अपॉइंट केलं. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना त्यांच्याशी आम्ही ज्याला इंटरॅक्शन करत होतो, डिझायनिंग आर्किटेक्ट बरोबर इंटरॅक्शन करत होतो, त्यातून आम्हाला बरीचशी माहिती मिळत होती आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही त्यांच्याशी बऱ्यापैकी रिलेशन क्रिएट केलेलं होतं आणि डायलॉग्स आमचे करस्पॉन्डिंग त्याच्याच बेसवर होत होतं. तर चॅलेंजेस असं आलं नाही, उलट फायदाच आम्हाला जास्ती झाला. आता हे कुशमन आणि वेकफिल्ड याच्या ठिकाणी तुम्ही टेंडर काढलं होतं का? नक्कीच. ज्यावेळेला कुशमन अँड वेकफिल्ड अशा बऱ्याचशा कंपनी आहेत, नाईट फ्रँक आहे, कुशमन वेकफिल्ड आहे, CBRE आहे. आम्ही या तिन्ही कंपन्यांचा टेंडर प्रोसेस केली आणि या तिन्ही कंपन्या ॲट पार आहेत. कुठल्याही कंपनीला तुम्ही खालीवर करू शकत नाही. म्हणजे मी तर म्हणेन आम्ही एका वेळेला विचार केला टॉस उडवून याच्यापैकी एकाला सिलेक्ट करावं अशी परिस्थिती होती.
परंतु ह्या तिन्ही कंपन्या आहेत त्यावेळेला टेंडरिंग प्रोसेस केलं आणि नंतर आम्ही चंद्रशेखर प्रभू साहेबांच्या मदतीने आम्ही कुशमन अँड वेकफिल्ड या कंपनीचा आम्ही आमच्याकडे PMC म्हणून अपॉइंटमेंट. आता बऱ्याच सोसायटीज असतील, ते विभाग असतील, ते विचार करत असतील की बाबा कुठला PMC घेऊ. तर तुमच्याबरोबर आज इतकी वर्ष काम करणारे कुशमन आणि वेकफिल्ड यांना तुम्ही लोकांना रेकमेंड कराल? आम्ही कुशमन अँड वेकफिल्डला आम्ही नाईट फ्रँकला पण रिकमेंड करू, CBREला पण रिकमेंड करू. कुशमन वेकफिल्ड एक कंपनी नाही आहे, त्या बऱ्याचशा कंपनी आहेत. आम्ही रिकमेंड करू, परंतु एक लक्षात ठेवा की तुम्ही जे लोकल प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत आणि ह्या कंपनीज आहेत त्यांच्या रेटमध्ये खूप तफावत असते. अच्छा, ओके, तर ते बेअर करण्याची ताकद ठेवा. कारण आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट स्वस्त हवी असते. ओके, पण जिथे क्वालिटी पाहिजे तिथे तुम्हाला पण त्याच विषयावर मला यायचं होतं की जेव्हा मी PMC अपॉइंट करतो, आता समजा मी ठाण्यात आहे तर ठाण्यात जवळजवळ 10 PMCs असतील आणि मी महाराष्ट्रात किंवा वर्ल्ड वाईड म्हणजे इंटरनॅशनल बघत असेल तर तिकडे 10 असतील. पण माझा जो लोकल PMC आहे हा 100 रुपये चार्ज करतो आणि मी जो इंटरनॅशनल घेतला हा मला 50 रुपये चार्ज करतो. तर बऱ्याच वेळी 50 नसेल 30 असेल, पण बऱ्याच वेळी ऍज अ सेक्रेटरी म्हणून मी तुम्हाला विचारतोय, तर आपण त्या 10 रुपयेवाल्याला घ्यायचं का इंटरनॅशनल आहे आणि चांगली क्वालिटी देणार आहे आणि त्या म्हणजे स्वतःचा जवळचा माणूस बघायचा की एक इंटरनॅशनल PMC बघायची, याबद्दल थोडक्यात सांगा. कसं असतं की स्वयंपुनर्विकास करताना तुमच्या मनामध्ये एक विचार नक्की असतो की माझे जे घर होणार आहे हे घर क्वालिटी घर असलं पाहिजे. माझी जी बिल्डिंग होणार आहे ही खूप सुंदर दिसली पाहिजे, त्याचा आराखडा खूप चांगला पाहिजे. तर ह्या गोष्टीचा तुम्ही जर का विचार केलात तर जो कोणी PMC असेल, मग तो लोकल असेल, इंटरनॅशनल लेवलचा असेल, कुठलाही असेल, त्याचं एक्सपर्टाईज असणं गरजेचं आहे. एकाच दुसरी बिल्डिंग केली म्हणून मी PMC झालो असं बघू नका. जो PMC 25-30 वर्षापासून ह्या क्षेत्रात आहे त्यांनी तुमच्या लोकल एरियामधल्या किंवा बाकीच्या एरियामध्ये ज्या बिल्डिंग केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही पहा. मी असं कधीच म्हणणार नाही की एखादी मल्टीनॅशनल कंपनी आली म्हणून तिथले लोकल PMC आहेत त्यांची कॅपॅसिटी नाही आहे. ते सुद्धा चांगले एक्सपर्ट आहेत, ते सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहेत, पण ते आहेत की नाही हे तुमच्यासाठी ज्यावेळेला तुम्ही अपॉइंट करताना तुम्ही आधी ते पारखून पहा, त्यांचा एक्सपिरियन्स बघा आणि त्या बेसिसवर तुम्ही हे करू शकता. हे माझं सेक्रेटरी म्हणून तुम्हाला सांगणं आहे. आम्ही जो मार्ग अवलंबला हा आमचा विचार होता की PMC हा मल्टीनॅशनल कंपनीचा असावा, प्रत्येकाला क्षेत्र ओपन आहे. स्वयंपुनर्विकासात जसं तुम्ही म्हणालात की कोणीच आमच्याकडे कन्स्ट्रक्शन ह्या फील्डमधलं नव्हतं, एका हो, दुसरा माणूस बरोबर, आपला बरोबर. सिव्हिलमध्ये होता आणि मी म्हणाल की तुम्ही 56 लोक हे नोकरदार वर्ग होते. त्यांनी वेळ काढून आपली बिल्डिंग बनली, पण ही बनत असताना जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे याच्यावरती फक्त PMC ने लक्ष दिले का तुम्ही पण लक्ष दिले? आम्ही लक्ष कसं देणार, कारण बेसिकली आमचं क्षेत्रच नाहीये. क्वालिटी जर का टेस्टिंग करायचं असेल तर क्वालिटी टेस्टिंग करण्यासाठीच आम्ही PMCला ठेवलेलं. तर हे काम प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचं. दुसरी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो ह्या दरम्यान की कंस्ट्रक्शन क्वालिटी चांगली मिळावी म्हणून आम्ही एक दुसरा सुद्धा प्रयोग केला. अच्छा, की आम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलाय. म्हणजे आम्ही या बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट एकाच कॉन्ट्रॅक्टरला न देता तिथे आम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेत आणि त्यांना मटेरियल सोसायटी प्रोव्हाइड करते. ओके, हा अनोखा प्रयोग आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की महाराष्ट्रामध्ये पहिली सेल्फ रिडेव्हलपमेंट सोसायटी ज्यांनी हा प्रयोग केला आहे. आज त्याच्यामुळे आज कोर अँड शेलचा कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर टायलिंगचा कॉन्ट्रॅक्टर असेल, प्लंबिंगचा कॉन्ट्रॅक्टर असेल, लिफ्ट असेल किंवा तुमचं विंडोज असतील, या बाकी सर्व गोष्टी, वॉटरप्रूफिंगचा कॉन्ट्रॅक्ट, हे सर्व सोसायटीने अपॉइंट केलं. हे लक्षात घ्या, हे खूप मोठं काम आहे. ओके, मी प्रत्येकाला सांगणार नाही करा, पण तुम्ही क्वालिटी म्हणाला तर त्याच्यात क्वालिटी हे आम्हाला मिळण्याचं कारण हे आम्ही स्वतः अपॉइंट करून हे मटेरियल आम्ही स्वतः घेतल्यामुळे, क्वालिटी मटेरियल मिळाल्यामुळे हे क्वालिटी काम झालं. मग जे क्वालिटी मटेरियल तुम्हाला परचेस करत तेव्हा काही चॅलेंजेस आले का तुम्हाला? आम्ही त्याच्यासाठी काय केलं की मटेरियल चांगलं आहे की नाही ह्याच्यात सुद्धा आमचं एक्सपर्टाईज नाही आहे. म्हणून आम्ही मटेरियल मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून मुलुंडचे प्रख्यात असे RCC कन्सल्टंट आहेत राजन टिपणीस साहेब, त्यांना आम्ही अपॉइंट केलं. त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या क्वालिटीचं मटेरियल हे त्यांचं स्वतःचा ह्या क्षेत्रातला 35 वर्षाचा अनुभव आहे. तर त्याच्यामुळे क्वालिटी कन्स्ट्रक्शनसाठी जे काही चांगले वेंडर्स आहेत
तर त्यांची मदत आम्हाला मिळाली. वा, म्हणजे जसं मी आल्या आपले लिगल मधले होते कुमटेकर साहेब, त्यांनी म्हणाले होते की सहकाराकडनं समृद्धी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र आलो तर आपण सगळ्या गोष्टीवर मात करू शकतो. आणि कुठलाही पुनर्विकास असून दे, स्वयं पुनर्विकास, कुठलाही पुनर्विकास असून दे, तो आपण इच्छित प्रमाणे जसं आपल्याला हवं असं आपण पूर्ण करू शकतो. नक्कीच करू शकतो. म्हणजे मला त्याच्यावरती पण सांगायचं आहे की मगाशी मी म्हणताना सांगितलं की स्वयं पुनर्विकास हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. परंतु तुम्ही जर का सर्वांनी सभासदांनी ठरवलं की आपण युनिटी करून, जसं सहकाराचा तुम्ही जो हे सांगितलं की सहकारातून तुम्हाला नक्कीच फायदा असतो, तर तो फायदा घेण्यासाठी तुम्ही जर का युनायटेड झालात, छोट्या मोठ्या ज्या आपल्या सोसायटीमध्ये छोटे मोठे मतभेद असतात ते जर का तुम्ही गाडून टाकलेत आणि जर का एकत्र येऊन जर तुम्ही स्वयं पुनर्विकासाचं शिवधनुष्य उचललं, तर मला वाटतं ह्याच्यासारखं सोपं आणि चांगला मार्ग रिडेव्हलपमेंटचा कुठलाही नसेल. आता ह्या स्वयं पुनर्विकासामध्ये काही राजकारणांमधलं, म्हणजे थोडं ऑफ द रेकॉर्ड विचारतो की काही राजकारणी असतात किंवा हा माझाच माणूस हवा, असाच हवा, तसा, असं काही त्रास झाला का तुम्हाला? खरं सांगायचं झालं तर नाही झाला. सुरुवातीला थोडंफार 1-2 ठिकाणी आम्हाला झालं, पण त्यांनी पण बघितलं की आपण 56 सभासदांची डील करतोय इन्स्टेड ऑफ 1 बिल्डर. अच्छा. तर त्याच्यामुळे ती सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत, ती सुद्धा तुम्हाला समजून घेतात. पण प्रत्येक एरियाचं गणित वेगळं असेल, आमच्या मुलुंडचं गणित त्याच्यापेक्षा वेगळं. हा, म्हणजे आपण उद्या म्हणतो की बाबा हे माझं आहे, हा एरिया मीच डेव्हलप करणार, असा काही त्रास तुम्हाला झाला नाही? आम्हाला म्हणजे एकंदरीत का एकी जर दाखवली हो. तर असेही कोणी वाईट नाही, जसं तुम्ही म्हणाला सगळीच माणसं आहेत, आणि जर मी चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने जर करत असेल तर कोणी आपल्याला थांबवू नाही शकत. ठीक आहे, धन्यवाद माडिक साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. 5 वर्षापूर्वी असलेल्या 2 विंगची 7 माळ्याची बिल्डिंग आणि 5 वर्षानंतर आपण म्हणू की ही 20 माळ्याची असेल, 23 माळ्याचे. म्हणजे खालचे 3 पार्किंग 3 आणि वरती 20, म्हणजे 7 माळ्याच्या बिल्डिंग मधनं आज 5 वर्षाने स्वयं पुनर्विकास करून आपण आज इकडे 23व्या माळ्यावर व्हिडिओ आपण दाखवू. 23व्या माळ्यावर म्हणजे ज्या 7 माळ्यावरनं मला माझ्यामध्ये ती खाडी आणि रस्ता सुद्धा दिसत नव्हता, आज प्रगती अशी, मी फक्त डेव्हलपमेंट नाही म्हणत की असं आहे की मी 7 माळ्यावर माझी उंची, माझ्या सोसायटीची उंची 20 माळ्याने वाढवलेली आहे. हे सगळं जे गणित आहे, हे सगळं आणि सगळं गणित आहे स्वयं पुनर्विकास, जो ह्या पूर्वरंग ह्या बिल्डिंगने अगदी काटेकोरपणाने पालन करून जे काही त्यांना त्रास त्रुटी आलेल्या असतील, प्रॉब्लेम झाले, त्याच्यावर सगळ्यांनी मात करून आज हे प्रोजेक्ट बनवलेलं आहे. माडिक साहेब, फक्त ह्या फोटोसाठी तुम्हाला काहीतरी सांगायचं सगळ्यांना. हा तुम्ही फोटो बघताना ना, पहिल्यांदा टॅगलाईन बघा. हे टॅगलाईन मध्येच हा फोटो पूर्ण येतो. टॅगलाईन आहे युनिटी द की टू सक्सेस. ओके, त्याच्यानंतर ही बिल्डिंग आज आमची 7 माळ्याची, आज 23 माळ्याची बिल्डिंग. आज पांढऱ्या रूपामध्ये जी दिसलेली तुमची बिल्डिंग आहे, आज आम्ही प्रत्येक फ्लॅटला गॅलरी दिली आहे. आज बाल्कनी हा कॉन्सेप्ट बऱ्यापैकी निघून गेलेला आहे, परंतु आम्ही स्वतःच आमची घरं बांधत असल्यामुळे आम्ही आज बाल्कनींवर घेतलेलं आहे. त्याच्याचबरोबर आम्ही इथे बरेचसे क्वालिटी मटेरियलचे वापरले. उदाहरणार्थ आज आमचे जे हे जे विंडोज असतील, त्या विंडोला आम्ही UPVC वापरले. जनरली तुम्ही बिल्डर्सकडे गेलात तर ॲल्युमिनियमचं हे असतं, पण आमच्याकडे त्या पद्धतीने आम्ही वापर केला आहे. चांगल्या क्वालिटीचं मटेरियल, चांगल्या क्वालिटीचे आम्ही बाकीच्या ॲम्युनिटीज अशा ह्या पद्धतीत देतोय. आणि ह्याच्यामुळे आज आमच्याकडे शिल्लक फक्त 5 फ्लॅट आहेत, जे आमच्या ह्या येणाऱ्या 1 महिन्यामध्ये सुद्धा सेल होतील. आता आपण या सोसायटीची रिडेव्हलप झालेली आहे, 56 लोकांची आज 118 रूपांतरित झालेली. आणि सोसायटी जेव्हा डेव्हलप होती आणि डेव्हलप करण्यामागे बऱ्याच लोकांचा हात होता. आपण भाडीदारांना भेटलो, गडकरांना भेटलो, सगळ्यांना मुख्यकारांना भेटलो. त्याचबरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे जे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यांचं लक्ष, भले इथे कुष्मन PMC असेल, तिथे अजून कोणीतरी लेबर कॉन्ट्रॅक्टर असेल, अजून सामानाला क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी एक एजन्सी असेल, पण ह्यांच्यावर लक्ष ठेवणं, घरातलाच एक सिव्हिल इंजिनियर जर आपल्याकडे असेल, उडव साहेब आहेत, जे हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलेलं आहे. थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ह्या जेव्हा स्वयं पुनर्विकास झाला तेव्हा ह्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि याच्यावर लक्ष ठेवणं हे कसं केलं? मी
सिव्हिल इंजिनियर आहे, सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. माझा 35 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. गॅस, ऑइल फील्ड वगैरे मोठ्या PMCमध्ये मी काम केलेलं आहे. PMC आणि MNC कंपनीमध्ये मी काम केलेलं आहे. त्यामुळे साईट कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग दोन्ही बाजू मला माहीत आहेत. त्याप्रमाणे पहिलं आमचं डिसिजन होतं की आपण कसं जायचं, तर लेबर कॉन्ट्रॅक्टवर जायचं की पूर्ण कॉन्ट्रॅक्टवर. तर मटेरियल कंट्रोल हा फार इम्पॉर्टंट होता. क्वालिटी कंट्रोल मटेरियलसाठी फारच इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आपण लेबर कॉन्ट्रॅक्ट जायचं आणि सगळा कंट्रोल मटेरियलचा आपल्याकडे घ्यायचा. त्यामुळे काय झालं की मटेरियल जे मटेरियल येईल त्याचं क्वालिटी टेस्टिंग आम्ही पहिल्यांदा करून घेतलं आणि त्याच्यानंतर तो मटेरियल अमाऊंट ऑफ मटेरियल यूज इन द कन्स्ट्रक्शन ते फार इम्पॉर्टंट होतं. त्याप्रमाणे म्हणजे सिमेंट बॅग किती जातात, सँड बॅग किती जातात, त्या सगळ्या गोष्टीवर आम्ही कंट्रोल ठेवलं. आणि ॲज वेल ॲज आम्ही ते कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर क्यूब टेस्ट करणं आणि त्यांची स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतलेल्या आहेत. त्याप्रमाणे ईच अँड एव्हरी मटेरियल सिलेक्ट करताना त्याची क्वालिटी, त्याचे व्हेंडर वगैरे सगळं आम्ही तपासून पाहिलेलं आहे. एक आहे की जो पारंपरिक जो विषय आहे की एक माणूस येतो, तुम्हाला कोटेशन देतो, तुमची जागा घेतो, FSI घेतो आणि बिल्डिंग बांधतो. त्याला आपण आमच्या ह्याच्यात म्हणतो बिल्डर. पण बिल्डर सुद्धा हे करतो, पण हे आपण जेव्हा स्वयं पुनर्विकास करतो तेव्हा म्हणतो की तो क्वालिफाईड माणूस आहे. पण स्वयं पुनर्विकासात हे सगळं शक्य आहे? नाही, हा शक्य आहे. म्हणजे असं आहे की बिल्डर ज्यावेळी करतो सगळा कंट्रोल बिल्डरकडे असतो. म्हणजे जे मटेरियल असतं त्याचा तो कॉन्ट्रॅक्टर कोण असतो ती गोष्ट ते आहे. आणि ते बेसिकली कॉस्ट सेविंगसाठी मिनिमम जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जातो. आम्ही तसं केलेलं नाही. आम्ही ॲक्च्युअल जो आम्हाला रिझनेबल असेल तसेच तो क्वालिटी देईल हे आम्ही बघितलेलं आहे. त्या क्वालिटीप्रमाणे आम्ही त्याला डिसाईड केलेलं आहे. म्हणजे त्याचा पास्ट एक्सपिरियन्स किंवा त्याचं सिलेक्शन कसं करता येईल ते आम्ही सगळं ह्याच्यात केलं. म्हणजेच काय, जसं लिगलमध्ये आपली टीम आहे, सिव्हिलमध्ये तुमची टीम आहे, डिझायनिंग तुम्ही केलेलं आहे. म्हणजे माझं स्वप्नातलं जर मीच डिझाईन केलं, मीच बांधलंय, त्याचा मोबदला तुम्हाला 360-380 स्क्वेअर फीटचा तुम्हाला 1000 फूट आणि हा निधी तुम्हीच सगळा जमवला. ऍक्च्युली काय प्लॅनिंग करताना पण बिल्डर कसं करतो, सेलेबल एरिया सेपरेट काढतो आणि ते सेलेबल एरिया त्याला काढल्यामुळे आपल्याला मिनिमम मिळतं. त्यामुळे कारण एनिवे त्याला प्रॉफिट तर कमाईत व्हायचंच आहे. त्या प्रॉफिटमध्ये जो सेलेबल एरिया निघून जातो, बराचसा एरिया सेलेबल म्हणून निघून जातो, तोच आम्हाला मिळालेला आहे. पुढं साहेब, धन्यवाद. मी हरिश्चंद्र भावत, पूर्वरंग सोसायटी कमिटी मेंबर. मी मनोहर बोगडे, सुरुवातीपासूनचा 2000 पासूनचा पूर्वरंगचा रहिवासी. नमस्कार, मी नारायण लक्ष्मणराव नाईक. मी स्वतः प्रोडक्शन इंजिनियर आहे. माझं नाव संतोष गणपत मसदेकर. मी या पूर्वरंग सोसायटीचा एक मेंबर आहे. आणि 2016 साली जो आमच्या सोसायटीने जो निर्णय घेतला की एकमेकाने निर्णय घेतला होता की आपण बिल्डरकडे न जाता आपण स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट करू, त्यावेळेला आम्ही फार आनंद झाला. कारण सेल्फ डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर की त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. तर आम्ही 15-16 जणांची एक कमिटी स्थापन केली आणि वर्क सगळं कॅरी केलं आणि बाकीच्या लोकांचा पण आम्हाला सपोर्ट मिळाला. 56 लोकांचा. नो कॉर्लिंग, फक्त जे काय असेल ते आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतले. आणि स्वयं पुनर्विकासाचे फायदे मी ह्या ब्रोशर मार्फत तुम्हाला दाखवू शकतो की हे ब्रोशर आहे पूर्वरंगचे. कुठेही मार्केटिंग नाही, कुठल्याही पूर्वरंगची मार्केटिंग नाही, कसलंही मार्केटिंग नाही. पण मी ज्या सोसायट्यांना स्वयं पुनर्विकास करायचा आहे त्यांनी बघावं लागेल की 5 वर्षाने त्यांनी दिले 95% सोल्ड आउट. स्वतःची जागा विकत घेतली, पैसे जनरेट केले, बिल्डिंग बनली, कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघून नाही, फोटोच नाही, आज ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत त्याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघितली. आणि हे सगळं बघत असताना मला जसं पाहिजे तसं घर मी बनवलं. याच्यामध्ये मला जशी विंडो पाहिजे तशी मी घेतली, मला जसं फ्लोरिंग पाहिजे तसं मी घेतलं, मला किचन केवढं पाहिजे ते मी माझं घेतलं, मला गॅलरी हवी ती सुद्धा मी घेतली. आणि ह्या ज्या प्रोजेक्टचे फीचर्स या ब्रोशरमध्ये लिहिले की याच्यामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन आहे, सिनियर सिटीजन आहेत, जे बसायला म्हणजे जे आपल्या घरातली मोठ्या व्यक्ती असते त्यांना बसण्यासाठी जागा आहे, मुलांना खेळण्यासाठी जागा आहे, पोडियम गार्डन आहे, सोलर आहे. त्याच्यानंतर सर्वात मेन म्हणजे या सोसायटीचा की पॉईंट एकच आहे की याची कनेक्टिव्हिटी, बस,
रेल्वे, रिक्षा, ओला, उबर, त्याच्यानंतर इथून तुम्ही विमानतळाला जाताना ह्याच हायवेने तुम्हाला पुढे जायचंय, म्हणून स्टेशन इकडनं जवळ. म्हणजे ह्या सोसायटीची की म्हणजे काय तर मेन इझी कनेक्टिव्हिटी एकदम परफेक्ट आहे. आणि सर्वात मेन म्हणजे वास्तू. आज आपण जे म्हणतो की माझं घर पूर्ण वास्तू शास्त्रानुसार हवंय, हे सुद्धा स्वयं पुनर्विकासामध्ये शक्य आहे. त्याचसाठी ही बिल्डिंग तुम्ही आता व्हिजिट करण्याची गरजच नाही. तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कळेल की ह्या जर स्वयं पुनर्विकास जे आपल्या महाराष्ट्र शासनाने GR मध्ये सांगितले की हे बेनिफिट तुम्हाला मिळतील, ते बेनिफिट सुद्धा महाराष्ट्र शासनाकडनं आपल्याला येतील. आणि तेव्हाच आपल्या प्रत्येक सोसायटीचा पुनर्विकास या मार्गाने अटळ आहे आणि 100% आहे, हे मी तुम्हाला आता ठामपणे सांगू शकतो. धन्यवाद. पुनर्विकास करत असताना जे काही चॅलेंजेस आहेत आणि ह्या चॅलेंजेसवर मात करून आपल्याला जर पुनर्विकास करायचा असेल तर जसा पूर्वरंगने केलेला आहे, त्यांची पूर्ण टीमने केलेला आहे, त्याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष देणं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर जिथे काही स्वयं पुनर्विकासाची गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावरती जर आपण एकी करून जर काम केलं तर कुठलाही स्वयं पुनर्विकास हा 100% होऊ शकतो. अगदी कुठलेही चॅलेंजेस येऊ दे. आता हे प्रत्येक चॅलेंजेसवर मी बोलणार नाही, जे राजकारणातले असतील, बाहेरच्या मटेरियलचे असतील, लेबरचे असतील, हे कुठलेही चॅलेंजेसवर आपण मात करू शकतो जर आपल्याकडे एकी असेल तर. धन्यवाद.